कोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. श्री गणेशांना नमन करून वंदन करून खऱ्या अर्थानं या देशासाठी आतापर्यंत ज्या ज्या महापुरुषांनी महामानवांनी आपले प्राणपणाला लावलेत त्या सर्व महापुरुषांना आणि महामानवांना नमन करून वंदन करून या देशासाठी ज्या ज्या वीरांनी आपले प्राण दिलेत आणि या शहीदाच्या नावारूपाने आलेत त्या सर्व शहीद वीरांना नमन करून वंदन करून या भारतवर्षाला या हिंदुस्थानाला खऱ्या अर्थानं ज्या ज्या कष्टकरी शेतकरी वर्गानं कृषीप्रधान राष्ट्र बनवलंय त्या सर्वांना नमन करून वंदन करून या आमदार चषकाच्या 2025 च्या पर्वात सहभागी झालेल्या आणि आजच्या दिवशी आलेल्या सर्व खेळाडूंचं संघांचं आणि GTC लाईव्हच्या माध्यमातून पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं सहर्ष असं स्वागत असेल. बघतोय आमदार चषक 2025 या स्पर्धेचा आज चौथा दिवस आणि त्या चौथ्या दिवशी पहिला सामना इथे खेळला जातोय. DMI पिंपळगाव वसंत वर्सेस सापुतारा पॅराग्लायडिंग या दोन संघांमध्ये. DMI पिंपळगाव वसंत या संघाने प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय तर आमंत्रित केलाय सापुतारा पॅराग्लायडिंग या संघाला प्रथम फलंदाजीसाठी. चला विनंती असेल सापुतारा पॅराग्लायडिंग या संघाच्या आघाडीच्या फलंदाजांना की त्यांनी मैदानाच्या आत दाखल व्हायचं आहे. सापुतारा पॅराग्लायडिंग या संघाच्या आघाडीच्या फलंदाजांना विनंती आहे की त्यांनी मैदानाच्या आत प्रथम फलंदाजीसाठी दाखल व्हायचं आहे. नाम स्ट्राइकला अबू है ना? ओके अंसारी ना अबू अखिलेश सिंह.
चला सामन्याला सुरुवात करायची आहे. पंचांना विनंती एकदा पुन्हा एकदा सूचित करून द्या इकडे की किती ओव्हरचा सामना आहे. 8 का? ठीक आहे. बघतोय आमदार चषक 2025 या स्पर्धेचा चौथा दिवस आणि चौथ्या दिवसाचा पहिला सामना मैदानाच्या आत रंगतोय. डीएमआय पिंपळगाव वसंत विरुद्ध सापुतारा पॅराग्लायडिंग. डीएमआय पिंपळगाव वसंत या संघाने प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय, तर सापुतारा पॅराग्लायडिंग या संघाच्या फलंदाजांना निमंत्रित केलंय फलंदाजीसाठी. पहिलं षटक घेऊन आलाय नाशिक एक्सप्रेस अखिलेश सिंग, तर त्याच्या समोर आहे धुळ्याचा एक अनुभवी फलंदाज इम्रान. वाह, तेज तर्रार वेगावर स्वार वेगासाठी हा गोलंदाज ओळखला जातो. याच्या वेगाची संबंध भारतभर चर्चा आहे की ज्यानं त्याच्या वेगाच्या जोरावर ISPLच्या पहिल्या पर्वात आपलं स्थान निश्चित केलं होतं. असा हा नाशिकचा अखिलेश सिंग आपल्याला गोलंदाजी मार्कवर बघायला मिळतोय. कॉलवर टाकलेला बॉल परफेक्ट ब्लॉक होल, परफेक्ट यॉर्कर, समोरच्या क्षेत्रात ड्राईव्ह केलाय. तर रवी चेंडूला उचलतोय, फेकतोय तो प्रत्येक सिंगल. या सिंगलनं या सामन्याचं खातं उघडलं जातं. या सामन्याच्या आतनी आजच्या दिवसाची पहिली धाव इथे धावफलकावर ऍड होते. पुल केला बॉल, फटका फसलाय, झेल टिपला जाईल का? झेल सुटतोय. साधा सरळ सोपा झेल ऑस्ट्रेलियन स्टाईल मध्ये पकडण्याचा प्रयत्न केला गेला तिथे डीप मध्ये शेखर काशीद कडून. या झेल टिपण्याच्या आणि झेल पकडण्याच्या ज्या शैली आहेत ना त्या प्रत्येक देशाच्या वेगळ्या वेगळ्या आहेत. आणि आपल्या भारतीय स्टाईल मध्ये आपण झेल टिपतो ना त्यावेळेस बॉडीवर तो झेल कव्हर करत असतो आणि बॉडीवर झेल कव्हर करण्याची शैली ही आपल्या भारतीयांना सरशी आहे. इथे मात्र उलट्या हाताने ऑस्ट्रियन स्टाईल मध्ये झेल पकडण्याची पद्धत शेखर काशीदने वापरली, परंतु तिथे त्याच्या हातून हा सोपा झेल सुटतोय आणि अबूला इथे जीवनदान मिळतोय. गुड लेंथ वर टाकलाय बॉल, लेंथ डिलिव्हरी, बॅट वरतीच राहते, फ्रंट फूट वर कमिटेड होता इम्रान, परंतु बॉल अगदी वेगानं यष्टीरक्षकाच्या हातात सामावतोय. निर्धाव चेंडू असेल, डॉट बॉल असेल. कट करण्याचा प्रयत्न, बॅटचा फेस ओपन केला होता परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. बॅट पोहोचेल तोपर्यंत वेगानं चेंडू ट्रॅव्हल होतोय यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू असेल, लागोपाठचा निर्धाव चेंडू. 4 चेंडूचा खेळ झालाय, अजूनही 2 चेंडूंचा खेळ व्हायचा बाकी आहे. पहिल्या षटकात 4 चेंडू आतापर्यंत हाताळले गेले, 3 धावा धावफलकावर लागल्यात. लाईन डिलिव्हरी, बाउन्सर होता, तिखट बाउन्सर होता, कट केलाय परंतु कट प्रॉपर नाहीये. बॅटच्या आतली कडा घेतली गेली. चेंडूला कलेक्ट करून फेकण्याच्या प्रक्रियेत उशीर झालाय, या कारणास्तव तिकडे खेळपट्टीवर 2 धावा तिथे पूर्ण केल्या जात आहे आणि या 2च्या मध्ये धावफलक पुढे सरसावतोय 5 या अंकावर. शेवटचा बॉल असेल, अंतिम चेंडू असेल. पहिल्या षटकातील हा अंतिम चेंडू आपल्या समोर सादर होतोय. लॉप केलाय बॉल, डान्सिंग डाऊन द विकेट, एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये दर्शनीय स्ट्रोक सजवलाय. स्ट्रगल चालू होता परंतु तो स्ट्रगल शेवटच्या बॉलवर मोकळ केलं इम्रानने आणि या गोलंदाजाच्या लेंथला डिस्टर्ब करण्यासाठी स्टेप आउट करून चेंडूला खेळून काढलाय. एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये धावा येतील 4. षटकाची समाप्ती होईल. पहिल्या षटकाच्या समाप्तीअंती धावफलकावर धावा लागताय 9 रन. बिनगडी बाद टीम सापुतारा पॅराग्लायडिंग. पहिलं षटक संपुष्टात आलंय. पहिल्या षटकात 9 धावा तर दुसरं षटक घेऊन आलेत
समाधान पांगारे नाशिक लेदर बॉल क्रिकेट आणि नाशिक टेनिस बॉल क्रिकेट मधलं डावखुऱ्या हाताचं एक दर्जेदार नाव. खोलवर टाकलेला बॉल परफेक्ट बुंद्यातला बॉल बॅट वरतीच राहत आहे. चेंडूला फॉलो करण्यात थोडीशी इथे कमतरता आणि उणीव आपल्याला बघायला मिळतोय. निश्चितच प्रत्येक गोलंदाजाची गोलंदाजी करण्याची शैली, बॉल डिलिव्हर करण्याची शैली ही वेगवेगळी आणि त्याच्यानंतर त्यांची वैयक्तिक नावं इथे मोहर घालत असतात. लॉब केलाय बॉल, वा वर शॉट. आता मात्र परफेक्ट घालून वरतीच चेंडूला टोलवलाय आणि पाठवलाय सीमा रेषा पार. धावा येतील 6 षटकार. याच्या आधीचा बॉलही तोच आणि त्याच्यानंतर दुसरा चेंडूही त्याच पद्धतीने टाकलाय समाधान यांनी. परंतु अभून पहिला जो प्रयत्न होता ना तो प्रयत्न थोडासा ढिला, परंतु पहिल्या प्रयत्नात झालेली चूक इथे दुसऱ्या प्रयत्नात भरून काढली जाते. पुन्हा एकदा बॅटचा फेस ओपन केलाय, वर शॉट. लेदर बॉल क्रिकेटचा हा शॉट आपल्याला बघायला मिळतोय. व्हॉट अ शॉट. फक्त बॅटचं मुख ओपन केलं, मनगटाचा वापर केला आणि चेंडूला दिशा दाखवली आहे डीप पॉइंटची आणि चेंडू होतोय फरार. धावा येतील 4 चौकार. पुन्हा एकदा पुढे टाकलेला बॉल आणि त्याला पाठवलंय सीमा रेषा पार. हॅलो.
थोडासा टेक्निकल इश्यू इथे होता, या कारणास्तव पण एक अडखळा बघितला. परंतु इथे अबूची जी बॅटिंग चालू आहे ना, ती क्वालिटी बॅटिंग चालू आहे. धुळे जिल्ह्याचा हा फलंदाज गेल्या 7-8 वर्षापासून जी फलंदाजी करतोय ना, त्यानं धुळ्याला आणि धुळ्याच्या क्रिकेटला एक वेगळी ओळख दिली आहे. असं नाव त्याचं अबू अन्सारी. षटकाची समाप्ती होईल. 2 षटकाच्या समाप्तीअंती धावफलकावर धावा आहे 29. अर्थातच या षटकात 20 धावा आल्यात आणि त्या 20 धावांचं कारण अबूची ही क्लासी आणि दर्जेदार बॅटिंग. पुन्हा एकदा वैयक्तिक कोट्यातला अंतिम षटक, अर्थातच दुसरं षटक घेऊन येतोय अखिलेश आणि संघाच्या वतीनं तिसरं षटक. पॉवर प्ले संपलाय आता. मात्र पॉवर प्ले जसं संपताय ना, त्याच बरोबरीनं 30 यार्ड सर्कलच्या बाहेर 5 खेळाडू इथं तैनात होत आहे आणि या 5 खेळाडूंना नक्कीच या धावफलकाला आळा घालण्यासाठी ते कामी यावं लागेल. तू ज्या माइंड सेटनं आणि ज्या आत्मविश्वासानं अबू अन्सारी फलंदाजी करतोय, ती एक वेगळीच लेवल, तो एक वेगळाच क्लास आपल्याला बघायला मिळतोय. अखिलेशचा पुढचा बॉल. एकदा वेगानं बॉल टाकलाय, फ्रंट फुटवर जाऊन डिफेन्सिव्ह मोड मध्ये चेंडूला ढकलायचं होतं आणि एक सिंगल काढून अबूला स्ट्राईकवर अडायचं होतं. हाच मनसुबा तिथे फलंदाजाचा आपल्याला बघायला मिळतोय. परंतु निर्धाव चेंडू, वेग आणि प्रचंड वेग आपल्याला अखिलेशच्या या गोलंदाजीत बघायला मिळतोय. मात्र आडवी बॅट चालवली डाऊन द ग्राउंड क्षेत्र. तिथे लॉंग ऑफच्या क्षेत्रात समाधान पांगारे चेंडूला उचलून फेकताय, तोपर्यंत एक सिंगल आणि या सिंगलनं स्ट्राईक रोटेट होतोय आणि ज्या क्लास मध्ये अबू फलंदाजी करतोय ना, तो क्लास, ती आक्रमक पावित्र्य इथे अखिलेशच्या विरोधात बघायला मिळेल का, ते बघण्यासारखं असेल. स्कूप केलाय, फटका बसतोय. मयूर गवळी होते तिथे झेल टिपण्यासाठी, परंतु तो झेल सुटतोय. अखिलेशच्या या षटकात हा एक झेल आणि पहिल्या षटकात देखील एक झेल. अशा पद्धतीनं अखिलेशच्या 2 षटकांमध्ये 2 झेल ड्रॉप झालेत. नाराज असेल, हताश असेल अखिलेश, परंतु संघाच्या क्षेत्ररक्षकांना चांगल्या गोलंदाजीला साथ द्यावी लागेल. चांगल्या गोलंदाजी समोर चांगल्या क्षेत्ररक्षणाचं ज्या वेळी प्रात्यक्षिक उभं राहतं ना, त्या वेळेस गोलंदाजी करणारं युनिट हे कुठेतरी बळकटीला येतं. आडवी बॅट चालवली आहे डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात. अक्षय चव्हाण आपल्याला दिसताय. चेंडूला उचलून फेकलं जाईल, तो प्रत्येक सिंगल आणि या सिंगल वर समाधानी राहावं लागेल. 4 चेंडू आतापर्यंत अखिलेशने आपल्या समोर सादर केले. त्या 4 चेंडूंमध्ये 3च सिंगल इथे आलेत. काऊ कॉर्नरच्या क्षेत्रात होता, हा एकदा फटका सजवलाय, परंतु तिथे देखील फक्त एक सिंगल. गोलंदाजी बघायला गेला ना अखिलेशची, तर निश्चितच सातत्याने टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जेव्हा अखिलेश गोलंदाजी करत असतो ना, तेव्हा संघाला ही एक खात्री असते की अखिलेशच्या या गोलंदाजीमध्ये जास्त धावा कुठल्या जाणार नाही. पुन्हा एकदा फ्रंट फुटवर जाऊन ओव्हर द कव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू असेल. या षटकात देखील फक्त 4 धावा खर्च केल्यात अखिलेशनं आणि या 4च्या बरोबरीनं धावफलकावर धावा लागताय. 3 षटकाच्या समाप्तीअंती 33 रन. बिनगडी बाद. टीम पॅराग्लायडिंग सापुतारा. वैयक्तिक कोट्यातलं पहिलं षटक घेऊन आलेत संघासाठी नाशिक टेनिस बॉल क्रिकेट मधलं अजून एक लेजेंडरी नाव मनोज परमान. मनोज परमान एक अनुभवी गोलंदाज आहेत. सातत्यानं एक
आगळ्या वेगळ्या माइंडसेटने गोलंदाजी करण्यासाठी ओळखले जातात, तितकासा अनुभव त्यांच्याजवळ आहे, तितकीशी सिनियरिटी त्यांच्याजवळ सुद्धा आहे. बघूयात मनोज परमान कशा पद्धतीने गोलंदाजी करतील आणि या वाहणाऱ्या धावसंख्येला, या वाहणाऱ्या धावफलकाला कशा पद्धतीने थांबवतील. परंतु त्याच्या विरोधातलं आक्रमण देखील महत्त्वाचं असेल, कारण अबू आणि या इम्रान ज्या पद्धतीने गोलंदाजी करतायत ना, ती पद्धत फलंदाजीची एक आगळीवेगळी आपल्याला बघायला मिळते. मनोज परमान याचा पहिला बॉल असेल अबू यांच्यासाठी. उलटा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परिपूर्ण स्विच झाला होता फलंदाज, परंतु तो स्विच हिटचा प्रयत्न इथं मनोज यांनी मोडकळीस काढलाय. स्लोवर बॉल डान्सिंग डाऊन द विकेट, झेल पकडण्याची संधी आणि येस, आता मात्र झेल टिपला जाईल. समाधान पांगारे यांच्या हातात हा फ्लॅट झेल येतोय आणि तो पकडलाही जातोय. पहिला धक्का लागतोय, पहिल्या विकेटचं पतन. अबू बॅक टू द पवेलियन. पहिल्या विकेटच्या पतनानंतर इथं फलंदाजीसाठी आपण बघतोय मालेगाव टेनिस क्रिकेटचा एक दर्जेदार बॅटर बॉबी भालेराव हा फलंदाजीसाठी सज्ज होताना बघायला मिळेल, जो की या सध्याच्या घडीला एक चांगल्या फॉर्म मध्ये आहे, त्याच्या क्रिकेट जीवनातल्या एका गोल्डन फॉर्म मध्ये आहे. असा हा बॉबी आपल्याला फलंदाजी मार्कवर फलंदाजीसाठी सज्ज होताना बघायला मिळेल. स्लोवर बॉल एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये स्ट्रोक सजवलाय, क्षेत्ररक्षक धावतोय चेंडूच्या दिशेला, बॉल अडवण्याची शर्यत, परंतु चेंडू गेलाय सीमारेषा पार. पहिलाच बॉल बॉबीनं चेंडूला फॉलो करून टोलवलाय आणि धावा मिळवलाय 4. स्लोवर बॉल उलटा बॅटने खेळून काढायचा होता, तिथे खेळाडू आहे, परंतु तोपर्यंत सिंगल चोरली जाते. एक धाव आणि त्या एका धावानं धावफलक पुढे सरसावेल. 38 या अंकावर 3.4 षटकांचा खेळ आतापर्यंत संपन्न झालाय. मैदानाच्या आत अबूनं जी दर्जेदार फलंदाजी केली होती, त्या दर्जेदार फलंदाजीला मनोज परमान यांनी थांबवलंय. थोड्याशा वाहणाऱ्या धावा इथे स्टॉप झाल्यात. एकदा कव्हर्स मध्ये चेंडूला टोलवलाय आणि चेंडूला उचलून पैकेल तोपर्यंत 2 धावा चोरल्या जात आहे. आता मात्र एक आणि 2 धावांना वेचणं जास्त महत्वाचं इथे बघितलं जात आहे. षटकाची समाप्ती होईल.
7 धावा दिल्यात मनोज यांनी आणि या 7च्या मदतीनं चौथं षटक संपुष्टात आलंय. 4 षटकांच्या समाप्ती धावफलकावर धावा लागल्या 10च्या ॲव्हरेजनं. 40 रन, 1 गडी बाद. टीम सापुतारा पॅराग्लायडिंग. वैयक्तिक कोट्यातलं पहिलं षटक घेऊन आलाय आता गोलंदाज मालेगाव तालुक्याचा. हा देखील एक उत्कृष्ट गोलंदाज ज्यानं संबंध महाराष्ट्रभर आणि खास करून नाशिकच्या टेनिस क्रिकेटमध्ये नाव लौकिक केलंय. दोघेही मालेगावचे खेळाडू शेखर आणि त्याच्या समोर विरोधात बॉबी आपण फलंदाजीसाठी बघायला मिळतोय. दोघेही मालेगावचे, परंतु आज एकमेकांच्या विरोधात एक आगळ्या वेगळ्या संघांमध्ये फलंदाजी करायला बघायला मिळत आहेत, खेळायला बघायला मिळत आहेत. वाह, वन शॉट सिलेक्शन परफेक्ट होतं. शॉट सिलेक्शन एक दर्जेदार होतं, परंतु त्याच्यावर इथे एक पाऊल पुढे सरशी गाजवतोय गोलंदाज शेखर काशीद. प्रयत्न होता बॉबीचा की फ्रंट फुटला काढून एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये चेंडूला टोलवायचं, परंतु जास्तीच्या उजव्या बाजूनं चेंडूला पिच केलं गेलं शेखरच्या माध्यमातून आणि त्याच कारणास्तव इथे बॉल आणि बॅटचा कुठलाही संपर्क झालेला नाहीये. पहिला चेंडू शेखरचा हा निर्धाव बघितलाय. पुढचा बॉल आता मात्र एक पाऊल पुढे काढून डाऊन द ग्राउंड क्षेत्र निघालाय आणि चेंडू आदळतोय सरळ हरिओम केटर्सच्या बॅनरवर आणि पंचांचा इशारा येतोय 4 चौकाराचा. ज्यावेळी गोलंदाज आपल्या पुढे सरशी ठरत असतो ना, त्यावेळी फलंदाजांना एक वेगळा पावित्र्य घ्यावा लागतो. गोलंदाजाची लाईन आणि लेंथला जर का डिस्टर्ब करायचं असेल तर मग पायांची हालचाल, आणि तीच कुठेतरी आपल्याला मागच्या बॉलवर बघायला मिळाली. इथे लॉट केलाय बॉल. अखिलेश सिंग खूप सारं अंतर धावून पळून आलेत आणि हा झेल टिपलाय त्यांनी. इम्रान यांच्या खेळीचा इथे अंत होतोय आणि त्यांना माघारी डगआउटकडे जावं लागतंय. धक्का क्रमांक 2, विकेटचं पतन. दुसऱ्या विकेटच्या पतनानंतर वसीम अन्सारी आपल्याला फलंदाजीसाठी आलेला दिसतोय. वसीम साडे पहिलाच बॉल ब्लॉक होल मध्ये टाकलाय. मनगडाचा वापर करत फक्त चेंडूला ढकलून दिलाय. तिथे आहे अनुज मौर्या, चेंडूला उचलतोय, फेकतोय. एकच सिंगल आणि या सिंगलनं स्ट्राईक रोटेट केली जाते आणि वसीमचं इथं खातं उघडलं जात आहे. सिंगल आली आहे.
सिंगलला धावफलकावर धावा आपण बघितल्या तर 46 लागलाय. अंतिम चेंडू असेल 5व्या षटकातील हा अंतिम चेंडू. वाह वाड बॉल, काय दर्शनीय चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. लेंथ डिलिव्हरी, लेंथ मागे ठेवली आहे, उसळी मिळते, बाउन्स मिळतोय. परफेक्शन जे हवं असताना एका गोलंदाजाला ती परफेक्शन वाली डिलिव्हरी इथे बघायला मिळाली आहे. बॉबीला पुल करण्यासाठी बॅट थांबवावी लागली, इतका दर्जेदार चेंडू आपण बघितला. शेवटचा चेंडू निर्धाव. षटकाची समाप्ती, 5 षटकाच्या समाप्ती धावफलकावर धावा लागताय 46 रन. 2 गडी बाद. टीम पॅराग्लायडिंग सापुतारा. तिसऱ्या विकेटचं पतन झालंय आणि खेळपट्टीवर दाखल झालाय सागर पवार, मॅन फ्रॉम मालेगाव. खोलवर टाकलेला बॉल, इथे मिसकम्युनिकेशन सॅक्रिफाईस केलंय. बॉबी भालेराव याला स्ट्राईक हवी होती आणि या बॉल ज्यावेळेस बॅटचा संपर्क घेतला ना त्याच वेळेस नॉन स्ट्राईक एंड वरून एक स्पीडी धाव बॉबीने घेतली, परंतु स्ट्रायकर एंडचा सागर याला नॉन स्ट्राईक एंड पर्यंत पोहोचायला खूप वेळ लागतोय आणि हाती निराशा असेल. गोल्डन डकचा शिकार झालाय सागर, माघारी परततोय, परंतु आता त्याच्या विकेटच्या आपत्नानंतर संतोष चव्हाण हा खेळपट्टीवर फलंदाजीला जाताना दिसतोय. काय गोलंदाजी करताय मनोज, एक वेगळे व्हेरिएशन्स डिलिव्हरीज आपल्याला बघायला मिळत आहे. फलंदाजाच्या माइंड सेटला इथे त्रास देणारी गोलंदाजी आपण बघतोय, कारण त्यांच्याजवळ तितकाच अनुभव आहे आणि माहिती आहे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये प्रत्येक फलंदाजाचा एक रडार झोन असतो. त्या रडार झोन मध्ये जर का तुम्ही बॉल द्याल ना तर नक्कीच तुम्हाला मोठा फटका इथे पाहावयास मिळेल. तर मात्र स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, फंबल झालाय 22चा आलाय इथे चौका, 4 रन. स्विच साठी तयार झाला होता बॉबी, परंतु बॉल लिव्ह केलाय, सोडून दिलाय आणि त्यानं सोडलेला बॉल माघारी यष्टीरक्षकाच्या मागे कोणी चढवलेला नाहीये. चौकार आलाय, 4 धावा आल्यात. या 4च्या मदतीने धावफलकावर पॅराग्लायडिंग सापुतारा या संघाच्या 50 धावा बोर्डवर कंप्लीट लागताय. 50 रन्स आर कंप्लीट. स्लोवर बॉल, आता मात्र बोट फिरवली गेली आहे. फ्रंट फुटवर जाऊन शॉर्ट सिलेक्शन या चेंडूला परफेक्ट होतं बॉबीचं, परंतु लेंथ अजून मागे ठेवली आहे आणि मागे ठेवलेल्या लेंथमुळे बॅट तिथपर्यंत पोहोचत नाहीये. निर्धाव चेंडू, डॉट बॉल असेल, कव्हरअप केलं जाईल आता, कारण जो 22चा चौकार आलाय ना
मला वाटतं त्या 4 धावा धावफलकावर या षटकात आहेत. खोलवर टाकलेला बॉल गुडघा पॉइंट करून डीप फाईन लेग आणि स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात खेळण्याचा प्रयत्न. इथे देखील फलंदाजाला बीट केलं जात आहे. निर्धाव चेंडू असेल, शॉर्ट बॉल असेल, या षटकात फक्त त्या बाईकच्या आलेल्या 4 धावा इथे दिल्या जात आहेत मनोज यांच्या माध्यमातून आणि त्या 4च्या मदतीनं धावफलक 50 वर आपण बघतोय. 50 रन 6 षटकांच्या समाप्तीअंती. शेखर काशीद आलाय वैयक्तिक दुसऱ्या आणि संघासाठी 7वं षटक घेऊन. ज्या शेखर काशीदनं मागच्या षटकात 6 धावा दिल्या होत्या त्याला पुन्हा एकदा प्रमोट केलं गेलं आणि त्याच्या हातात ते 7वं षटक संघानं दिलंय. शेखरचा हा पहिला बॉल संतोषसाठी. फुलटॉस बॉल ग्लान्स करायचा होता, फटका फसतोय. सॉफ्ट डिसमिसल, सॉफ्ट डिसमिसल. ग्लान्स करायचा होता परंतु शेखरचा जो वेग होता ना त्या वेगानं बॅट फिरवली आहे फलंदाजाच्या हातातनं आणि फिरलेल्या बॅटमुळे जिथं झेलबाद व्हावं लागतंय. संतोष गोल्डन डकचा शिकार झालाय आणि संघाच्या डगआउटकडे चाललाय. बॉबी नाव काय रे? दादू मागे बसलेला आहे. दादूला पाठवायचं. पाचव्या विकेटच्या पतनानंतर अख्तर अन्सारी आपल्याला फलंदाजीला आलेले दिसत आहे. अख्तर आणि बॉबीची ही जोडी बघूया आता शेवटचे काही अंतिम चेंडू इथे उरलेत. या शेवटच्या चेंडूंवर हाणामारी करावी लागणार आहे. ज्या माइंडसेटनं आणि ज्या आत्मविश्वासानं अबू अन्सारीनं फलंदाजी केली आहे तो आत्मविश्वास आलेल्या कुठल्याच फलंदाजामध्ये आपल्याला बघायला मिळालेला नाहीये. ग्लान्स केलाय, आता मात्र तो ग्लान्स सक्सेस होताना बघायला मिळेल. संतोष पवार वेगाने धावतो चेंडूच्या दिशेला परंतु तो वेग त्याला सीमारेषा पार गेल्यावर थांबावं लागतंय. 4 धावा आलाय, चौकार आलाय. प्रयत्न आतोरात केले गेले संतोषकडून कारण माहित आहे ज्या धावा आपण देणार आहोत तितक्या धावा आपल्याला बनवाव्या लागणार आहेत आणि संतोषने तो प्रयत्न देखील केला परंतु चेंडूचा जो वेग होता ना तो वेग सीमारेषा पार भेटतोय. 4 धावा आल्यात, 4च्या मदतीतून धावफलक आता थोडस पुढे सरसावेल. 54 धावा धावफलकावर लागताय. 54 रन्स ऑन बोर्ड. एकदा डान्सिंग डाऊन द विकेट, परफेक्ट बुंद्यात टाकलेला बॉल, वाईडिश यॉर्कर ज्याला म्हणतात ना तो वाईडिश यॉर्कर आपल्याला बघायला मिळतोय. फलंदाजाला आता बीट केलाय. इथून अंतिम 9 चेंडूचा खेळ बाकी राहतोय. शेवटचे 9 चेंडू आपण मैदानाच्या आत पडताना बघणार आहोत. बॅटची कड घेतली गेले, गलीचा आणि पॉइंटचा कॅप. रविराज आहिर चेंडूचा पाठलाग करताय परंतु माघारून आलेला अनित हा चेंडूला उचलतोय आणि फेकतोय तोपर्यंत तिकडे खेळपट्टीवर अगदी चतुरीचा वापर करत 3 धावा लुटल्या गेल्यात. 3 धावा पळून काढल्यात आणि या 3च्या मदतीनंच कुठंतरी त्यांच्या धावफलकाला एक आस मिळते, 7 मिळते. 57 धावा धावफलकावर आहेत. शेखर काशीद 4 चेंडू टाकलेत आतापर्यंत आणि त्या 4 चेंडूंवर त्यानं 7 धावा दिल्यात. शेवटचे 2 चेंडू अजूनही शेखर काशीदच्या या 7व्या षटकात यायचे बाकी आहेत. शेखरचा पुढचा बॉल बॉबी साठी. पुल केलाय बॉल आणि यस खूप वेळापासून स्ट्रगल चालू होतं बॉबीच्या फलंदाजीचं परंतु तो स्ट्रगल त्याने आता मोडकळीस काढलाय. शॉर्ट पिच बॉल आणि तो परफेक्ट पुल केलाय आणि चेंडूला धाडलाय सीमारेषा पार. 6.
63 धावा, धावफलकावर 63 धावा लागताय. धावफलक सजवलं जात आहे, धावफलक गाठलं जात आहे, बनवलं जात आहे. अंतिम षटक आपण मैदानाच्या आत बघतोय. ते अंतिम षटक घेऊन आलेत मनोज जायभावे. ज्या मनोज जायभावे यांच्या फलंदाजीची चर्चा संबंध महाराष्ट्रभर असते, ते मनोज जायभावे आपल्याला गोलंदाजी करताना बघायला मिळत आहे. त्यांच्या 2 चेंडूंवर आतापर्यंत 5 धावा आल्यात. पुन्हा एकदा खोलवर टाकलेला बॉल एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये खेळण्याचा प्रयत्न. समाधान पांगारे चेंडूच्या दिशेला येत आहे, ते मात्र कलेक्शन करायला अडथळा. चेंडू त्यांनी योग्य वेगाने आणि योग्य जागेवर फेकला होता, परंतु गोलंदाज म्हणून जायभावे यांना तो बॉल कलेक्ट करायला थोडासा अडथळा आपण बघितला आणि तिथे दुहेरी धाव घेतली गेली आहे. 2च्या मदतीने 71चा आकडा इथे गाठलाय आतापर्यंत संघानं. ओव्हर बॉल पुन्हा एकदा बॅट चिकड आणि पुन्हा एकदा एका छोट्या गॅप मधून बॉल ट्रॅव्हल करतोय आणि सूर्या ट्रॅक्टर्स आणि सूर्या लॉन्सच्या बॅनरवर आदळतोय. धावा येतील 4 चौकार. अंतिम षटकात मात्र धावा लुटल्या जात आहे. ज्या गोलंदाजीच्या प्रात्यक्षिकानं पॅराग्लायडिंग सापुतारा संघाच्या फलंदाजी युनिटला थांबवलं होतं ना, त्या फलंदाजी युनिटनं आता मात्र समोरच्या गोलंदाजीवर आक्रमण आणि हल्ला चढवलाय. चौकाराला आहेत आतापर्यंत या षटकात 11 धावा घेतल्या आहेत. शॉर्ट पिच बॉल पुन्हा एकदा फ्रंट फुटवर जाऊन स्टेप आउट केलाय आणि बाची कड घेतली आहे. तर मात्र गलीच्या क्षेत्रात मनोज परमान आपण चेंडू वेचून फेकताना बघतोय. सिंगल आणि सिंगलच्या मदतीने 76 धावा. शेवटचा बॉल असेल पहिल्या इनिंगचा. हा शेवटचा बॉल, लास्ट बॉल ऑफ द इनिंग. खोलवर टाकलेला बॉल अलॉंग द कार्पेट जोरात चालवलाय, ते मात्र यस दुहेरीच्या प्रयत्नात रनआउट झालेत फलंदाज. 77 धावा धावफलकावर लागल्यात. तर डीएमआय पिंपळगाव बसवंत या संघासमोर आव्हान ठेवलंय 78 या अंकाचं. बघूयात या 78 धावा कशा पद्धतीने बनवल्या जातील किंवा कशा पद्धतीने थांबवल्या जातील. त्यासाठी या सामन्याचं दुसरं पर्व, येणारी दुसरी इनिंग आपल्याला बघावी लागेल. कुठेच जाऊ नका, अगदी काही क्षणात या सामन्याची दुसरी इनिंग आपल्या भेटीला येते.
येस, चला आघाडीच्या फलंदाजांना विनंती आहे. DMI पिंपळगाव वसवंत आलेत. आपण बघतो आघाडीचे फलंदाज रविराज आहिर आणि मनोज साईभावे हे दोघंही फलंदाज आपल्याला बघायला मिळत आहे. चितच रविराज आहिरे आणि मनोज साईभावे हे दोघंही अशी नावं आहेत ना की ती त्यांच्या व्यक्तिमत्वाला ओळखली जातात, व्यक्तिमत्वाने ओळखली जातात. शांत आणि संयमी स्वभाव, नेहमी निरागस चेहरा, परंतु मैदानावरती जी तोडफोड केली जाते, जो फलंदाजीचा अतिरेक केला जातो, अतिरेकी हल्ले केले जातात ना, त्या तोडफोडच्या खेळाला ओळखले जातात. चितच त्यातच एक रविराज आहिरे हे देखील नाशिक जिल्ह्यातलं एक अग्रगण्य नाव. फलंदाजीच्या जोरावर या नावानं ISPLच्या पहिल्या पर्वात आपला खेळ आणि आपली नोंदणी केली होती. निश्चितच ISPL इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग या स्पर्धेचं जेव्हा जेव्हा नाव घेतलं जाईल तेव्हा तेव्हा मी तुम्हाला सांगेल की या स्पर्धेचा पहिला बॉल जर कोणी खेळला असेल ना तर त्या आमच्या नाशिकच्या फलंदाजाने खेळलाय. त्याचं नाव आहे रविराज आहिरे. आणि आत्ताच झालेला छत्रपती चषक 2025 मालेगावच्या या अग्रगण्य स्पर्धेचा हा रविराज आहिरे प्लेयर ऑफ द टुर्नामेंट ठरलाय आणि उत्कृष्ट गोलंदाज देखील ठरलाय. नक्कीच त्याच्यासाठी सुद्धा ती स्पर्धा फार अविस्मरणीय असेल की त्या स्पर्धेत त्यानं जे काम केलंय, तो जो खेळ दाखवलाय ना, त्या खेळानं त्याने अजून लोकप्रियता कमवली आहे. इथे रन चेकचा सामना सुरू होतोय. धनराज पहिला बॉल टाकायला सज्ज आहे. लिव्ह केलाय बॉल, लाईन डिलिव्हरी. आज मात्र थोडासा कमी रनअप आपण बघतोय धनराजचा. एक शॉर्ट रनअप आहे ज्या लॉंग रनअप साठी ओळखला जातो. आज थोडासा रनअप त्यानं स्ट्रायपिंग मध्ये कमी केला, परंतु गुल्लकनी पिचिंग आपण बघितली. काय अफलातून पिचिंग होती. लाईन डिलिव्हरी हलकीशी बाहेर कट जाते आणि यष्टीरक्षक बॉबीच्या हातात सामावतोय. पहिला बॉल निर्धाव. आता मात्र पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाला फक्त चेंडूकडे वरती बघत राहावं लागतंय. ज्या स्ट्रोक साठी आणि फलंदाजीसाठी रविराज ओळखला जातो तो स्ट्रोक तो खेळून काढतोय. दुसऱ्या बॉलवर हल्ला चढवतोय. धावा येथील 4 चौकार. शॉर्ट पिच बॉल पुल केलाय आणि पुल पॉवरफुल आहे, तगडा आहे. चेंडूला घेऊन जातोय सरळ सीमा पार. धावा येथील 6 षटकार. चेक केलं जातंय. पंच तिथे जात आहे. 6 आहे की 4 आहे ते अगदी काही क्षणात पंच आपल्याला कळवतील. येस, पंचांकडून इथे फायनल डिसिजन आलाय. 6 आहे, षटकार आहे. वा, व्हाट अ शॉट. फ्रंट फुट पर गेले आणि फ्रंट फुट पर जाऊन फक्त आणि फक्त मिड ऑनच्या मस्तकावरून चेंडूला पाठवलाय. सरळ सीमा पार. येतोय हा लागोपाठचा तिसरा बाउंड्री वाला फटका. 4 चौकार. पहिला बॉल जो एका चांगल्या फलंदाजाचं चित्र असतं की त्या पहिल्या बॉलवर गोलंदाजाला रीड करणं, परंतु त्यानंतर काय फलंदाजी केली आहे. या चेंडूला देखील पाठवलंय आउट ऑफ द पार्क. सीमारेषा पार. 6. स्लोवर गतीने टाकण्याचा प्रयत्न केला गेला धनराजकडून, परंतु तो स्लोवर बॉल सरळ ओव्हर पिच पडतोय आणि रडार मध्ये जाऊन पडतोय आणि त्या चेंडूला मात्र रविराजांनी 6 धावेची शिक्षा दिली आहे.
फटका बसतोय, चेंडू हवेत आहे, झेल टिपण्याची संधी आणि तो झेल टिपला जाईल. रविराज आहिर यांच्या आक्रमक पावित्र्याला इथे आळा घातला जातोय आणि त्यांना माघारी पाठवलं जात आहे. विकेटचं पतन, पहिला गडी बाद. गोलंदाजाचं नाव काय? काय? ओके, मुस्तकीन. पण गोलंदाजी मार्कवर बसतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय. पहिल्या षटकाच्या खेळांती धावफलकावर धावा 20 लागलाय. एक विकेटही गेली आहे. पॉवर प्लेचं अंतिम षटक आणि आता मनोज नाना यांच्यासाठी हा पहिला बॉल इथे टाकला जाईल. रिव्हर्सचा प्रयत्न, परफेक्ट बुटात अडकतोय बॉल. निर्धाव चेंडू असेल, डॉट बॉल असेल. दुसऱ्या षटकाची सुरुवात देखील निर्धाव चेंडून झाली आहे, परंतु येणारे चेंडू आपण बघूया. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर दोनच खेळाडू तैनात आहेत आणि दोघंही खेळाडू अगदी समोर. एक लॉंग ऑनला आपण बघतो तर एक एक्स्ट्रा कव्हर सरतातच वाईड लॉंग ऑफला. फुल टॉस बॉल, फुलर लेंथ वरचा शॉर्ट सिलेक्शन परफेक्ट होतं मनोज साईबाबा यांचं, परंतु इथे सुद्धा बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू आहे, डॉट बॉल आहे. अठ्ठ्याहत्तर धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकात मात्र रविराज यांनी 20 धावा कुठून काढल्या. तो आता दुसरं षटक, खोलवर टाकलेला बॉल, क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. ज्या स्ट्रोक साठी आणि ज्या फटक्यासाठी क्षेत्ररक्षक तैनात केला होता ना, तिथेच स्ट्रोक सजवला जातोय. ते मात्र एक सिंगल येईल आणि या सिंगलनं स्ट्राईक रोटेट केली जाईल. मनोज परमान नव्याने आलेले फलंदाज या खेळपट्टीवर आपण बघतोय. रिव्हर्स आणि तो रिव्हर्स अल्टी पलटी चेंडूला घेऊन गेलाय सीमा पार 4 चौकारासाठी. समोरच्या आजूबाजूच्या असलेल्या डगआउटमध्ये खेळाडूंना खुर्च्या लागत असतील तर खुर्च्या इथे स्टेजवरती आहेत, त्या तुम्ही घेऊन जायच्या आहेत. पण बघतोय चौकार आलाय आणि या चौकाराने धावफलक पुढे सरसावेल. 25 या अंकावर धावफलक गेलाय. आता मात्र रिव्हर्स साठी क्षेत्ररक्षक सज्ज केलाय. जो एक्स्ट्रा कव्हरचा आणि लॉंग ऑफचा खेळाडू आतमध्ये होताना बाहेर होता त्याला आतमध्ये घेतलाय आणि या डीप फाईन लेगच्या क्षेत्रात डीप थर्ड मॅनच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षकाला पाठवलाय. परंतु आता मात्र लेंथला इथं परिपूर्ण फॉलो केलाय. फ्रंट फूट वर जाऊन खालच्या दिशेने झोकून चेंडूला पाठवले फाईन लेगच्या क्षेत्रात. येतोय लागोपाठचा दुसरा दणदणीत चौकार. 4.
मनोज परमान आक्रमक पावित्रा घेत आहे. थटक्या सर्कलचा फायदा ते घेतला जातोय. फुल टॉस आणि त्या फुल टॉसला सुद्धा उंच मारलाय. अंतर गाठलं जाईल का? क्षेत्ररक्षक धावताय चेंडूच्या मागे. चेंडू थोडा आणलाय, थांबलाय, स्थिरावलाय. तोपर्यंत तिकडे 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत आणि इथे दुहेरी येते. दुहेरीच्या मदतीने षटकाची समाप्ती होईल आणि 2 षटकांच्या समाप्ती अंती पॉवर प्लेला साजेशी अशी फलंदाजी तर DMI पिंपळगाव बसवंत या संघाने केली आहे. 31 धावा 1 गडी बाद टीम पिंपळगाव बसवंत. दादू बोरसे आलाय गोलंदाजीसाठी. वैयक्तिक कोट्यातलं पहिलं षटक घेऊन येतोय. तेज तर्रार वेगवान बॉल ज्या गोलंदाजीसाठी दादू ओळखला जातो तो बॉल तर त्याने पहिला अगदी दर्जेदार पद्धतीने हाताळलाय. निश्चितच या गोलंदाजाची आणि या खेळाडूची देखील संबंध नाशिकभर चर्चा आहे. दादू बोरसे एक बॉलिंग ऑलराऊंडर म्हणून नव्या रूपानं मालेगाव तालुक्याला बिलॉंग करणारा हा खेळाडू. मूळचा रावळगावचा परंतु मालेगाव टेनिस क्रिकेटचा एक स्थिर आणि महत्वपूर्ण खांबा. बॅटचा फेस ओपन केलाय. चेंडू एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये पाठवण्याचा मनसुबा परंतु लॉंग ऑफच्या क्षेत्रात टोलवलाय. एक सिंगल, दुसऱ्या बॉलवर सिंगल आणि सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरसावेल. 34 रन्स. डिफेन्सिव्ह मोड मध्ये खेळण्याचा प्रयत्न परंतु लाईन डिलिव्हरी लाईनवर बॉल टाकला आणि हलकासा बाहेर जाताना फलंदाजानं बघितलाय. खेळाचा बॅट फक्त आणि फक्त ऑन साइडला चेंडूला ढकलण्याच्या तयारीत होती. निर्धाव चेंडू डॉट बॉल असेल. तोच प्रयत्न इथं केला गेला. आता मात्र मनगटाचा वापर करून ढकलून दिलाय बॉलला. तिकडे क्षेत्ररक्षक आहे. चेंडूला उचललं जाईल, फेकलं जाईल, एक सिंगल घेतली जाईल आणि या चौथ्या चेंडूवर ही चौथी धाव इथे खर्च होते. 35 धावा धावफलकावर येणारे अजूनही 2 चेंडू दादू बोरसेचे शिल्लक. मिसफिल्ड कव्हर्स मध्ये चेंडूला ढकललाय. क्षेत्ररक्षक अगदी वाऱ्याच्या वेगाने मेहनत करताय आणि चेंडूला उचलून फेकताय. तोपर्यंत तिकडे दुहेरी 2 धावा आहेत आणि त्या 2च्या मदतीनं या षटकात 5व्या चेंडूवर 6वी धाव. 37 रन्स ऑन बोर्ड. शेवटचा बॉल असेल 3ऱ्या षटकातील हा अंतिम चेंडू. रिव्हरचा अटेम्प्ट. चेंडू हवेत आहे. झेल पकडण्याची संधी परंतु नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडतोय आणि तिथे देखील कलेक्ट करून फेकण्यासाठी खूप सारा वेळ वाया जातोय आणि या 2 धावा चोरल्या जात आहे. या षटकात 8 धावा दिल्यात दादूने आणि या 8च्या मदतीने धाव फलक पुढे सरसावतोय 39 या अंकावर आणि आता इथून 30 चेंडूंचा खेळ बाकी राहतोय आणि 30 मध्ये 39 ची आवश्यकता.
संतोष चव्हाण आलाय वैयक्तिक कोट्यातला पहिलं आणि संघासाठी चौथं षटक घेऊन 28 चेंडूचा खेळातून बाकी राहतोय आणि 28 मध्ये 36 ची आवश्यकता आहे. 28 बॉल 36. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, हलकासा बॉल इथं बोटांचा वापर करून स्लो गतीने सोडलाय. शॉर्ट सिलेक्शन परफेक्ट होतं. फ्रंट फुट वर जाऊन सरळ बॅटने खेळायचा होता परंतु बॉल खालीच राहतोय आणि खाली राहिलेला बॉल कुठलाही संपर्क घेत नाहीये. निर्धाव चेंडू असेल, डॉट बॉल असेल. 27 चेंडूचा खेळ बाकी राहतोय आणि 27 मध्ये आवश्यकता आहे 36 ची. आता मात्र वेग वाढवलाय. पिचिंग तीच परंतु वेग कमी आणि जास्त. याच्या आधीचा बॉल त्याच पिचिंगवर वेग कमी आणि याच्यानंतरचा बॉल त्याच पिचिंगवर मात्र वेग जास्त. गोलंदाज याच कलात्मकतेने ओळखला जातो. गोलंदाज तो मोठा नाही ज्याच्याजवळ 120 130 135 चा स्पीड आहे परंतु गोलंदाज तो खरा सत्याने उतरतो की ज्याच्याजवळ व्हेरिएशन्स आहेत. 6 प्रकारचे 6 वेगवेगळे बॉल्स आहेत. त्या गोलंदाजाला नक्कीच टेनिस बॉल क्रिकेटमध्ये यश मिळत असतं. त्या डीपमध्ये बॉलला पाठवलंय, धाडलंय, तिथे बॉलला वेचून फेकायला खूप सारा वेळ कारण अंतर कमी आहे. मैदानाचा घेर जर का आपण बघितला ना तर राईट हँड बॅटरसाठी कव कॉर्नरचं क्षेत्र आणि एक्स्ट्रा कव्हरचं क्षेत्र हे दोघंही क्षेत्र जास्ती अंतराचे आणि त्याच अंतराचा फायदा इथे फलंदाज घेत आहे. त्या क्षेत्रात चेंडूला टोलवलं जात आहे आणि त्या क्षेत्रात 2-2 धावा इथे घेतल्या जात आहे. शॉर्ट पिच बॉल ओव्हर द पॉइंट. दर्शनीय स्ट्रोक सजवलाय. क्षेत्ररक्षक धावतोय चेंडूच्या दिशेला. बॉलला वेचलं जाईल, फेकलं जाईल परंतु येस OUT आउट. आता मात्र योग्य जागी, योग्य वेळी, योग्य वेगानं चेंडूला फेकलंय आणि फलंदाज मनोज परमान यांना धावबाद केलाय. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन फलंदाज श्याम मोरे ना. ओके. दादू आलाय पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी ते आपण बघतोय. वैयक्तिक कुठे तर दुसरं तर आपल्या संघासाठी इथे 5 षटक घेऊन आलाय. 24 बॉल 33 ची आवश्यकता असताना कव्हर्स मध्ये चेंडूला पाठवलाय
अबू आहे तिथे थोडस फंबल, बॉल उचलून फेकायला उशीर होतोय, तोपर्यंत तिकडे 2 धावा घेतल्या जात आहे. निश्चितच दुहेरी येते आणि या 2च्या मदतीने धावफलक पुढे सरसावेल. 47 या अंकावर रनचेस अगदी चांगल्या पद्धतीने बघायला मिळतो. दोघंही तुल्यबळ संघ, दोघंही बलवत्तर संघ, दोघंही खेळाडू, दोघंही संघांमधील खेळाडू एक चांगल्या अनुभवानं आणि चांगल्या क्रिकेटनं ओळखले जातात. पुन्हा एकदा वेगवान बॉल, ब्लॉक होल मध्ये टाकलेला बॉल, मिड विकेट मध्ये बॉल ट्रॅव्हल केला जातोय. क्षेत्ररक्षक धावून येत आहे चेंडूच्या दिशेला आणि फेकला जातोय बॉल, तो प्रत्येक सिंगल. मात्र 22 चेंडूचा खेळ बाकी राहतो आणि 22 मध्ये 30 ची आवश्यकता. 22 बॉल 30 एवढं सोपंही नाहीये आणि एवढं अवघडही नाहीये. लॉब केला बॉल, वर शॉट, ओव्हरपिच बॉल, परंतु त्या ओव्हरपिच बॉलला दिशा दाखवली आहे फाईलची आणि चेंडू गेला सीमारेषा पार. 4 चौकार. याच्या आधीचा बॉल डॉट गेलाय का? ओके. टॉप करण्याचा प्रयत्न, बॅटची कड, परंतु क्षेत्ररक्षक पोहोचतील आणि तिथे फंबल. पुन्हा एकदा बॉलला उचलून फेकायला अडखळा. बॉल तिथे गिरक्या घेतोय, बॉल तिथे भिंगऱ्या खेळतोय आणि त्या भिंगरीच्या बॉलला अडवणं, वेचणं, फेकणं यात खूप सारा वेळ जातोय. लॉफ केलाय, सरळ बाट खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक नाहीये तिथे. सरळ साई गणेश पत्रावळ आणि डिस्पोजलच्या बॅनरला फाडत चेंडू जातोय सीमारेषा पार. धावा येतील 6 षटकार आणि या षटकारानं या षटकात धावा आल्यात 15 आणि या 15च्या मदतीने धावफलकावर धावा लागल्यात 60. येणारे 18 चेंडू आणि 18 मध्ये 18ची आवश्यकता.
संतोष आलाय गोलंदाजीसाठी. संतोषच्या पहिल्याच बॉलवर एक सिंगल घेतली गेली आहे. बॉलरांचा सामना आपण बघतोय. झेल हवेत, अबू डाऊन टू द बॉल म्हणून जायभावे यांचा इथे झेल टिपला जातोय अबूच्या हातानं आणि त्यांना माघारी पाठवलं जातंय. सोळा बॉल आणि 17ची आवश्यकता असताना कसबे सुकेडे गावचा बाहुबली फलंदाज अक्षय चव्हाण हा खेळपट्टीवर या रनचेसचा भागीदार होण्यासाठी आलेला बघायला मिळतोय. तेज तर्रार वेगवान बॉल लाईन डिलिव्हरी परंतु लाईन डिलिव्हरी त्या फलंदाजाला बीट करते. खालीच राहतोय. संतोष चव्हाण याच गोलंदाजीसाठी ओळखला जातो. एक वेगवेगळे व्हेरिएशन्स त्याच्या गोलंदाजीमध्ये आपल्याला सत्यात उतरताना बघायला मिळतात आणि त्या निश्चितच सातत्याने व्यावसायिक क्रिकेट खेळत असताना तुमच्या माध्यमातून या अपेक्षाही वाढत असतात. मात्र लेंथ मागे ठेवली आहे. शॉर्टफिश बॉल परंतु त्या शॉर्टफिश बॉलवर जास्त मोठी रिस्क न घेता फक्त चेंडूला कव्हर्समध्ये टोलवलं जातं आणि सिंगल घेतली जाते. आणि या सिंगलच्या मदतीनं धावफलकावर धावा 62 लागतात. 14 चेंडूंचा खेळ शिल्लक राहतोय आणि 14 मध्ये 16ची आवश्यकता. अजूनही कमबॅक करण्याची संधी आहे कारण 14 बॉल 16ची आवश्यकता असताना या 2 बॉलवर जर का कमी धावा आल्या. येस यू मिस आउट. फर्निचर डिस्ट्रॉय केलंय. फलंदाजाची दांडी गुल केली आहे आणि या मॅच मध्ये अजून एक रोमांचक वातावरण तयार केलंय. फलंदाजाला बाद केलं आणि माघारी पाठवलंय. नवीन बॅट्समन नवीन फलंदाज अनुज मौर्य आपल्याला खेळपट्टीवर आलेला दिसतोय. खोलवर टाकलेला बॉल डाऊन द ग्राउंड क्षेत्रात लावून द कार्पेट घेऊन काढलाय. इम्रान आहे तिथे. चेंडूला आडवेल फेकेल एकच सिंगल. या षटकानं मात्र एक वेगळं वातावरण आणि एक वेगळा टर्न घेतलाय कारण 2 विकेटही घेतल्यात आणि धावा मात्र फक्त 3 दिल्यात. आता 12 चेंडूंचा खेळ शिल्लक राहतोय आणि 12 मध्ये 15ची आवश्यकता. 12 बॉल 15 लागत असताना बघूयात गोलंदाजी मार्कवर कोण येतं आणि या 12 पैकी 15 धावा कशा पद्धतीने वाचवल्या जातात. येस मला वाटतं गोलंदाजी मार्कवर बॉबी भालेर आपल्याला गोलंदाजीसाठी सज्ज होताना बघायला मिळतोय.
स्कूप करण्याचा प्रयत्न, चेंडू उभा राहिला स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल टिपला जाईल. येस, कॉटन बॉलचा शिकार, सॉफ्ट डिसमिसल. काय मॅच बघायला मिळते मित्रांनो. 78 धावांचा पाठलाग करत असताना रविराज अहिरे आणि मनोज परमान यांची आक्रमक फलंदाजी आपण बघितली, परंतु नंतरून जे कमबॅक केलंय ना दादू बोरशेचे जे 2 निर्धारित षटक, की ज्या दादू बोरशेच्या 2 षटकांमध्ये कमी धावा आल्या आणि संतोष चव्हाणची बैठक मारा करणारी गोलंदाजी. संतोष आणि दादूच्या गोलंदाजीनं या गोलंदाजी करणाऱ्या युनिटला अजून बळकटी दिली आहे आणि या रन चेसला आळा घालण्यासाठी एक वेगळा युटर्न घेतलाय. अनित यादव आपल्याला फलंदाजीला आलेला दिसतोय. अनित यादव बघायला गेलं तर मूळचा कोलकात्याचा, परंतु फ्रंट फुटवर साऊन पाच चिकट घेतली आहे. मिड विकेटच्या क्षेत्रात बॉल ट्रॅव्हल करतोय. दुसरीची तयारी त्यापैकी योग्य होती, परंतु योग्य दिशेला नव्हती आणि 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहे. आता मात्र या रन चेस मध्ये एक धाव महत्वाची असणार आहे, कारण तू इथे फलंदाजी करणाऱ्या संघाची आस फसली गेली आहे आणि फसलेली आस जर का वरती आणायची असेल तर तुम्हाला एका धावेचं महत्त्व समोर ठेवावं लागणार आहे. असं बघायला गेलं तर अक्षय चव्हाण आणि अनित यादव हे दोघंही फलंदाज मोठे फटके खेळण्यासाठी ओळखले जातात, परंतु आज त्यांची परीक्षा आहे, कारण ही परीक्षा रनचेसची आहे. 10 बॉल आणि 13ची आवश्यकता. वड बॉल बीट केलाय त्या मात्र राऊंड द विकेट गोलंदाजी करून अँगल म्हणून बॉलला बाहेर काढलं जात आहे. गुड लेंथ वरती टाकलेला बॉल हलकासा बाहेर जातोय आणि फलंदाजाच्या बॅटला मुकतोय. शॉर्ट पिच बॉल फुल केलाय. क्षेत्ररक्षक पोहोचेल, परंतु चेंडूचा वेट घेतला जाईल. थ्रो वेगाने येईल तो, परंतु इकडे 2 धावा कंप्लीट केल्या जात आहे. निश्चितच बाउंड्री वाचवण्याचा प्रयत्न तिकडे क्षेत्ररक्षकाचा केला गेला. बघायला गेलं तर मातीचं हे मैदान आणि मातीच्या मैदानावर निश्चितच छोटे छोटे जे खडे असतात ना, त्या खड्यांमुळे बॉल इकडे तिकडे कधीही टर्न घेऊ शकतो आणि या रन चेस मध्ये धावा कमी आहे, चेंडू कमी आहे. क्षेत्ररक्षक आणि फलंदाजांचा इथे अतोनात प्रयत्न धावा वाचवण्याचा. लॉप करण्याचा पुन्हा एकदा प्रॉपर कनेक्शन नाहीये, तरी देखील धाव येते. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात बॉल जातोय. आता मात्र अक्षरनं नॉन स्ट्राइक एंडच्या फलंदाजाला थांबवलंय. एकच सिंगल, त्या सिंगलवर समाधानी राहावं लागेल. 7 चेंडूंचा खेळ बाकी राहतोय आणि 7 मध्ये 10ची आवश्यकता. शेवटचा बॉल, या षटकातील हा शेवटचा बॉल या मॅचचा निर्णायक बॉल असेल. या बॉलला जर का निर्धाव टाकलं गेलं तर शेवटच्या षटकात 6 बॉल आणि 10 धावा उरतील. बघूयात या बॉलवर धावा किती उडवायच्या शेवटच्या षटकात. अक्षयसाठी पुढचा बॉल कट केलाय. बॉल डीप पॉइंटच्या क्षेत्रात बॉलला पाठवलं जात आहे. धनराज चेंडूचा पाठलाग करतोय, बॉलला उचलतोय, फेकतोय. एकच सिंगल येईल. या षटकात देखील बॉबी भालेरावनं 6 धावा दिल्यात, 1 गडी बाद केलाय आणि या 6मुळेच आता ही मॅच आली आहे 6 बॉल आणि 9 वर. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक राहतोय आणि 6 मध्ये आवश्यकता आहे 9 या अंकाची.
6 बॉल आणि 9ची आवश्यकता असताना आपल्याला गोलंदाजी मार्कवर बघायला मिळत आहे. गुड्डू बघूयात या 6 बॉल मध्ये 9 धावा वाचवल्या जातील की अक्षय चव्हाण आणि अनित यादवची जोडी हा रन चेस काबीज करतात. सहा बॉल 9 रन. फुलटॉस होता परंतु त्या फुलटॉसला फक्त ड्राईव्ह केलंय आणि चूक झाली आहे क्षेत्ररक्षकाकडून. चूक झाली आहे. एक गलती सप्तभारी. एक चूक पूर्ण संघावरीत भारी पडणार आहे. एक छोटी चूक जिथे फक्त एक धाव होणार होती तिथे 4 झाल्या आहेत आणि आता मात्र बॉलरवर पुन्हा एकदा सामना आलाय. 5 बॉल आणि 5 रन. 5 बॉल आणि 5 रन. क्षेत्ररक्षकानं ही मॅच पिंपळगाव बसपन संघाच्या बाजूने ढकलली आहे. ना एकदा त्या क्षेत्रात बॉल सॅबल करतोय. लॉंग द कार्पेट बॉल जातोय. त्या मात्र बॉलला वेचून फेकलंय. तोपर्यंत तिकडे चांगल्या रनिंग बिटवीन द विकेटने खेळपट्टीवर धुरळा काढला जातोय आणि दुहेरी कंप्लीट केली जाते. आता चेंडू शिल्लक राहतील 4 आणि धावा जिंकायला आवश्यकता आहे 3. सरळ बॅटने खेळून काढले दक्षिणे. बॉल कुठली रिस्क घेतलेली नाहीये, कुठली जोखीम घेतलेली नाहीये. एकदा लॉंग द कार्पेट. गॅप आहे. आडलाय बॉल. थांबवलाय बॉल संतोषनं परंतु इकडे 2 धावा कंप्लीट होतील. आता मॅच टाय झाली आहे. स्कोर इक्वल झालाय. त्या एका चौकारानं या मॅचला खलाटणी दिली आहे. एक मिस फील्ड या मॅचला लगेच टर्न घेऊन समोरच्या संघाकडे दिशा दाखवतोय. मॅच टाय. स्कोर इक्वल. 1 रन लागतो जिंकायला फक्त. स्लोपर बॉल आणि या क्षेत्ररक्षक नाहीये तिथे. शेंडू गेलाय सीमारेषा पार चौकारासाठी आणि खेळ होतोय खल्लास. DMI पिंपळगाव वसवंत हा संघ दिवस 4थ्याचा पहिला सामना विजय करतोय तर पॅराग्लायडिंग सापुतारा या संघाला अजूनही विजयाची प्रतीक्षा असेल.